देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत। संपूर्ण देशात अमृत महोत्सव हा अतिशय थाटामाटात साजरा करण्यात आला। परंतु आज रोजी सुद्धा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या ठिकाणी आदिवासी बांधव हे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। याचे उदाहरण म्हणजे मेळघाट येथील मोथा या गावांसह अन्य गावांमध्ये आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यापासून गेल्या 50 वर्षापासून वंचित राहावे लागत आहे। ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये नागरिकांना पिण्यासाठी टँकरच्या सहाय्याने विहिरीत पाणी पुरवठा केला जातो, पण नंतर गावातील महिला त्या विहिरीतून दररोज पिण्याचे पाणी हे भरून नेतात। तर दुसरीकडे शासनाच्या वतीने प्रत्येक घरी नळ व्यवस्था करण्यात आली, मात्र या नळाला अतिशय गढूळ पाणी येत असल्यामुळे हे आदिवासी बांधवांना ते पाणी पिण्यासाठी तर काय ते वापरण्यासाठी सुद्धा अयोग्य दिसून येत नाही। स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, आमदार व खासदार यासह प्रशासनाचे सुद्धा याकडे अतिशय दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता या आदिवासी बांधवांनी केलेला आहे। प्रत्येक निवडणुकीला राजकीय नेते खोटे आश्वासन देऊन या आदिवासी बांधवांचे मत घेतात, मात्र निवडून आल्यानंतर या आदिवासी बांधवांच्या समस्यांकडे हे राजकीय लोक पाठ फिरवतात, हे यावरून दिसून येत आहे। नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहे अमरावतीच्या मेळघाट या ठिकाणी। आपण पाहत असाल की मेळघाट या ठिकाणी गेल्या 75 वर्षापासून आपण म्हणतो की देश स्वतंत्र झाला आहे, परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतरही सुद्धा मेळघाट या ठिकाणी पाण्याच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधेपासून येथील जे आदिवासी लोक आहे अद्यापही वंचित आहेत। आपण पाहत असाल की मेळघाट या ठिकाणी अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी या आदिवासी लोकांना दररोज या कुळ्यामध्ये येऊन पिण्याचं पाणी न्यावं लागत आहे। 75 वर्षे देश स्वतंत्र झाला, एकीकडे मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जात आहे, परंतु देश स्वतंत्र झाल्यावर सुद्धा मेळघाट या ठिकाणी हे जे आदिवासी बांधव आहे त्यांना मात्र मूलभूत सुविधा अद्यापही मिळाली नाही। आपण पाहत आहोत की मेळघाट या ठिकाणी पिण्याचं पाणी असो की इलेक्ट्रिक असो या घरकुलचे प्रश्न हे अद्यापही मोठ्या प्रमाणात वंचित आहेत आणि या समस्यांपासून हे आदिवासी बांधव अद्यापही वंचित आहेत। आपल्या सोबत काही महिला आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया। काय सांगाल आजी जी, आपण पिण्याचं पाणी या ठिकाणी काय पाण्याची समस्या काय आहे? पाण्याची खूप तकलीफ आहे आम्हाला। पाणी इथे काही जल्दी पाणी भेटत नाही आम्हाला, रात्रभर पाणी भरावं लागतं। पाण्याची तकलीफ आहे खूप। किती वर्षापासून पाण्याची तकलीफ आहे तुम्हाला? आम्हाला तर लयच वर्ष झाले, आम्ही आले ते पर्यंत आम्हाला पाण्याची तकलीफ आहे। आले त्यापासून? हा, पाणी काही थोडा दिवस पुरते, पाणी काही पुरत नाही दिवसा। दररोज पाण्याचे असंच तुम्ही दररोज पाणी इथून नेता का? हा, दररोज एक बी वांधाने जाते आम्हाला, इथेच पाणी। पाईपलाईन असेल, आपल्याकडे नळ असतील, नळाचं पाणी आहे पण तो नळाचं पाणी काहीच कामाचं नाही, काहीच कामाचं नाही। आता सध्या लोकसभा निवडणूक झाली, या निवडणुकीत आपल्या इथं काही राजकीय लोक सुद्धा आले असतील, त्यांना आश्वासन दिले असतील, तुम्ही मतदान सुद्धा केलं? हा, सगळंच केलं, पण आम्हाला पाण्याचीच खूप तकलीफ आहे। त्या लोकांना तुम्ही जे राजकीय लोक होते ते निवडणुकीत उभे होते त्यांना या तुमच्या समस्या सांगितल्या नाही का? आता सांगितलं ना, पण आता पाण्याची तकलीफ आहे ना। आपल्यासोबत काही आणखी सुद्धा ताई आहेत। ताई, काय एक मिनिट, काय सांगाल तुम्ही? आपल्या इथं तुमच्या पाण्याच्या समस्या भरपूर बिकट आहे आणि या संदर्भात आता लोकसभा निवडणूक सुद्धा पार पडली, या दरम्यान आपल्या इथं काही लोक राजकीय लोक आले ते मतदान मागण्यासाठी, तर त्यांना तुम्ही तुमच्या इथे समस्या सांगितल्या नाही का? सांगितलं दादा। काय म्हणत म्हणते? आता गावाचे माणसातले सांगितलं असेल त्यांना, महिला आले सांगितले त्या। हा ना, आता महिला माणसं जर सांगत रोज पाण्याची तकलीफ तर महिलांना भोगावं लागत आहे ना। महिला आले किती वर्षापासून समस्या आहे तुमच्या पाण्याची? आलो या गावात 2-3 वर्ष झाले, पण लई दिवस पासून या गावात पाण्याची तकलीफ बरेचशा वर्षापासून आहे। तर या ठिकाणी आपण पाहतो की काही महिलांच्या ज्या समस्या आहेत बरेचशा वर्षापासून या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे। नुकतीच लोकसभा निवडणूक पार सुद्धा पडली आणि या ठिकाणी मतदान सुद्धा पार पडलेले आहे, या लोकांनी मतदान सुद्धा केलं आहे, परंतु गेल्या 75 वर्षापासून येथील जे आदिवासी लोक हे मतदान करत आहेत आणि वेगवेगळे सरकार या ठिकाणी स्थापन होते, परंतु या लोकांच्या समस्या मात्र आदिवासी बांधवांच्या समस्या निकाली काढण्यास कुठल्याही सरकारला अद्यापही यश आलेले नाही आहे। त्यामुळे येणाऱ्या भविष्यात कोण सरकार या आदिवासी बांधवांच्या समस्या मार्गी लावणार हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती। स्वच्छ पाणी प्यायचं काम आलं पाहिजे। पाणी या पाण्यात काय करा, ढोळ येत नाही पाण्याला। कधीपासून येते असे गढूळ पाणी? 5-6 महिने झाले। 5-6 महिन्यापासून? आता हे पाणी वापरण्यात कोणत्या फक्त तुम्ही कपडे फक्त बस हे कपडे तर निघतात काय पाण्यानं, काय बरे पाणी। मग इथे तुमचे स्थानिक सरपंच, आमदार, खासदार हे सगळं झाले, आता लोकसभा निवडणूक, परंतु या लोकांना तुम्ही तुमच्या समस्या सांगितल्या पण त्यांना केल्याच नाही तर काय मग?
कोणी पदावर बसते पण काही नाही करत. पाण्याचीच लय टंचाई आहे आमच्या गावात. पाण्याची हमेशाच आहे, आताच नाही आहे. आता पाणी येऊन राहिलं